एवढ्या भाज्या बघून तुमच्या तर लक्षात आलंच असेल की आज मी पावभाजी बनवणार आहे। घरी ज्यावेळेस आपण पावभाजी बनवतो ना त्यावेळेस हॉटेलसारखी टेस्ट येत नाही, पण आज मी जी रेसिपी शेअर करणार आहे ना ती अगदी हॉटेलसारखी टेस्ट येईल। तर अगदी झटपट अशी ही मी पावभाजी बनवणार आहे, कुकरमध्ये बनवणार आहे, भांड्याचा जास्त पसारा होणार नाही। तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। नमस्कार, जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। पावभाजी बनवण्यासाठी इथे मी कोणत्या कोणत्या भाज्या घेतलेल्या आहेत ते मी सुरुवातीला सांगत आहे। तुम्हीही एवढ्याच भाज्या घेऊ शकता किंवा याच्यापेक्षा जास्त घेतल्या तरीही चालू शकेल आणि याच्यापेक्षा कमी एखादी भाजी नसेल तरीही चालू शकेल। तर इथे मी 1 वाटी बीट चिरून घेतलेला आहे, पाऊण वाटी शिमला मिरची, अर्धी वाटी मटार घेतलेला आहे, 1 वाटी फ्लावर घेतलेला आहे, 1 गाजर चिरून घेतलेला आहे, त्याचबरोबर 1 मोठ्या आकाराचा कांदा चिरून घेतलेला आहे। इथे मी 2 टोमॅटो आणि 2 बटाटेही चिरून घेतलेले आहेत। सर्व भाज्या मी धुवून नंतर कट करून घेतलेल्या आहेत। त्याचबरोबर इथे कोथिंबीर घेतली, आलं लसूण पेस्ट, हळद, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, बेडगी लाल मिरची पावडर, धने पावडर आणि 2 चमचे इथे मी पावभाजी मसाला घेतलेला आहे आणि 1 चमचा जिरे घेतलेला आहे। सुरुवातीला आपण कुकरमध्ये भाज्या शिजवून घेणार आहे। त्यासाठी मी काय केलेलं आहे, कुकर इकडे मी गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आणि आपल्याला या भाज्या कुकरमध्ये शिजवून घ्यायच्या आहेत। तर गॅसची फ्लेम आहे ती कमीच ठेवायची आहे। मध्ये भाज्या शिजवताना किंवा कुकरमध्ये पावभाजी बनवताना भाज्या कशा परतायच्या आणि कशा शिजवायच्या ते मी सांगणार आहे। सुरुवातीला कुकरमध्ये थोडंसं बटर टाकलेलं आहे आणि 1 मोठा चमचा तेल टाकलेलं आहे, जेणेकरून हे बटर अजिबात जळणार नाही। काय होतं, नुसतं बटर टाकलं ना तर हे जळून जातं। त्यानंतर इथे मी 1 चमचा जिरे टाकलेले आहेत। जिरे आपल्याला चांगले तडकेपर्यंत किंवा फुलेपर्यंत चांगले कमी गॅसवरती परतून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आणखी कांदा चिरून घेतलेला आहे तोही टाकायचा आहे। त्याचबरोबर जे आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे ना, तर इथे मी आलं लसूण आहे ना ठेचून घेतलेलं आहे। पावभाजीमध्ये आलं लसूण पेस्ट न टाकता ताजं आलं लसूण घ्यायचं आणि ते अशा पद्धतीने ठेचून घ्यायचं, म्हणजे पावभाजीमध्ये याची टेस्ट छान लागते। आता हे आपण मीडियम गॅसवरती चांगलं परतून घ्यायचं आहे। कांद्याचा हलकासा कलर चेंज होईपर्यंत किंवा ट्रान्सपरंट होईपर्यंत कांदा चांगला परतून घ्यायचा आहे। तर बघू शकता इथे कांदा मऊ झालेला आहे। तर त्याच्यामध्ये आता आपल्याला सर्व भाज्या टाकायच्या आहेत। ही कुकरमध्ये पावभाजी बनवताना भाज्या आपण कशा परतायच्या आणि कशा शिजवायच्या त्याच्यावरती ही पावभाजीची टेस्ट अवलंबून असते। त्याच्यामुळे मी व्हिडिओमध्ये अगदी छोट्या छोट्या टिप्स दिलेल्या आहेत, व्हिडिओ अजिबात स्किप न करता बघा। तर आता इथे मी सर्व भाज्या ज्या चिरून घेतलेल्या आहेत ना त्या टाकलेल्या आहेत। आता या सर्व भाज्या आपण हाय फ्लेमवरती किंवा फुल गॅसवरती परतायच्या। हाय फ्लेमवरती या भाज्या परतल्यामुळे भाज्यांचा वास अगदी छान येतो आणि आपल्याला ह्या भाज्या 3 मिनिटे हाय फ्लेमवरती परतून घ्यायच्या आहेत, असं सतत हलवायचं। तर इथे बघू शकता इथे आपलं जे आपण बीट घातलेलं आहे ना त्याच्यामुळे अगदी सर्व भाज्यांना बीटाचा कलर दिसत आहे। तर जे आपण हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये पावभाजी खातो ना त्याच्यामध्ये आर्टिफिशियल कलर वापरला जातो, पण इथे आपण ना अगदी हेल्दी अशी घरगुती पावभाजी बनवणार आहे आणि चवीला तर रेस्टॉरंट हॉटेलपेक्षाही छान लागणार आहे। तर अशा पद्धतीने आपण 3 मिनिटे फुल गॅसवरती परतायचं आहे आणि हे जसं भाज्या परततील ना तसं या भाज्यांचा वास ना अगदी घरभर दरवळला जातो। तर बघू शकता अगदी छान अशा या भाज्या परतत आहेत आणि बीटाचा तर अगदी छान कलर आलेला आहे। आता तुम्ही नक्की एकदा अशा पद्धतीने पावभाजी बनवून पहा आणि तुम्ही जर अशा पद्धतीने बनवली ना तर मी 100% सांगते की पावभाजी रेस्टॉरंट आणि हॉटेलपेक्षाही चवीला छान लागेल। थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि त्याचबरोबर 2 चमचे पावभाजी मसाला टाकलेला आहे। इथे मी 1 चमचा धने पावडर टाकलेली आहे आणि 1 चमचा बेडगी लाल मिरची पावडर टाकलेली आहे। त्यानंतर इथे मी 1 चमचा मीठ टाकलेला आहे, त्याचबरोबर पाव चमचा हळदही टाकलेली आहे। तर आपण 3 मिनिटे फुल गॅसवरती भाज्या परतून घेतल्यानंतरच अशा पद्धतीने मसाले टाकायचे आहेत, अगोदर तेलामध्ये मसाले परतायचे नाहीत। आता आपल्याला हे मसाले ही फुल गॅसवरती 2 मिनिटे या भाज्यांबरोबर छान परतून घ्यायचे आहेत।
तुम्ही एकदा नक्की अशा पद्धतीने बनवून पहा। तुम्ही एकदा जर अशा पद्धतीने ही पावभाजी बनवली ना, तर तुम्ही बाकीच्या सगळ्या पद्धती सोडून नेहमी अशाच पद्धतीने बनवचाल अशी मी तुम्हाला गॅरंटी देते। तर बघू शकता 2 मिनिटे मसाले टाकून झाल्यानंतरही मी याच्यामध्ये सर्व भाज्या आणि मसाले चांगले परतून घेतलेले आहेत आणि ते बघू शकता भाज्याही अगदी छान दिसत आहेत आणि बीटाचा छान असा कलर या भाज्यांना आलेला आहे। ज्यावेळेस या भाज्या शिजतात ना, त्याचा कलर हलकासा कमी होतो। तर बघू शकता 2 मिनिटे छान असं परतून घेतल्यानंतर आपल्याला आता या भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत आणि शिजण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे। तर मी सुरुवातीला इथे 1 ग्लास पाणी ओतलेलं आहे। त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये हलवून बघायचं आहे। जर याच्यामध्ये भाज्या बुडत नसतील ना, तर आणखी याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे। तर इथे मी हलवून पाहिलेलं आहे, तर भाज्या पूर्ण बुडत नाहीत। आणखी मी याच्यामध्ये पाणी ओतणार आहे। तर जास्तही पाणी ओतायचं नाही, भाज्या बुडतील ना एवढंच याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे। तर बघू शकता पाणी ओतून मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि बघू शकता पाण्याचाही अगदी छान कलर दिसत आहे। पुन्हा पाणी ओतून मी पाहत आहे की पूर्ण भाज्या बुडत आहेत का। तर बघू शकता आता या सर्व भाज्या छान अशा बुडत आहे। याच्यापेक्षा जास्त पाणी ओतायचं नाही। आता हे आपण फुल गॅसवरतीच याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे आणि बघू शकता फुल गॅसवरती चांगली उकळी आल्यानंतर आता मी गॅसची फ्लेम मिडियम केलेली आहे आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला मिडियम गॅसवरती याच्या 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। 4 शिट्ट्यामध्ये सर्व भाज्या अगदी छान शिजल्या जातात। तर इकडे शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत मी भांडीही धुवून घेतलेली आहेत आणि 4 शिट्ट्या होऊन त्याची वाफ गेल्यानंतर इथे आता मी हे उघडून पाहत आहे। तर बघू शकता भाज्या अगदी छान शिजलेल्या आहेत। त्याचबरोबर याच्यामध्ये जास्त पाणीही राहिलेलं नाही। पाणी जर जास्त राहिलं ना, काय होतं ज्यावेळेस आपण भाज्या मॅश करतो ना, त्यावेळेस व्यवस्थित भाज्या मॅश होत नाहीत। तर आत्ता मी काय करत आहे, या सर्व भाज्या जे आपलं बटाटा मॅश करायचा असतं ना, त्याने मॅश करून घेत आहे। तर बघू शकता अगदी सहज या भाज्या मॅश होत आहेत। तुमच्याकडून जर भाज्या शिजवून याच्यामध्ये जास्त पाणी राहिलं असेल ना, तर ते पाणी तुम्ही सुरुवातीला एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्या आणि त्याच्यानंतरच भाज्या मॅश करा, म्हणजे व्यवस्थित भाज्या मॅश होतील। इथे बघू शकता अशा पद्धतीने मी ही भाज्या सर्व मॅश करून घेत आहे। तुम्हाला अगदीच पूर्ण बारीक करायचे असतील तरी करू शकता किंवा मी इथे काय करत आहे, छोटे छोटे चंक्स याच्यामध्ये ठेवत आहे, म्हणजे पावभाजी दिसायलाही अगदी छान दिसते। जास्त मोठे चंक्स याच्यामध्ये ठेवायचे नाहीत, नाहीतर पावभाजीची भाजी वेगळीकडे आणि पाणी वेगळीकडे असं दिसतं। तर बघू शकता मी अशा पद्धतीने सर्व भाज्या मॅश करून घेत आहे। अगदी सहज या भाज्या मॅश झालेल्या आहेत। त्यामध्ये जर पाणी कमी असेल ना, तर व्यवस्थित अशा या भाज्या मॅश होतात। आता या कुकरच्या पावभाजीमध्ये आपल्याला एक मसाला बनवायचा आहे। त्यासाठी इथे मी तडका पॅनमध्ये थोडंसं बटर आणि तेल टाकलेलं आहे। आता आपल्याला हे बटर छान वितळवून घ्यायचं आहे आणि छान असं गरम करून घ्यायचं आहे। तर आपण ही आज पावभाजी कुकरमध्ये बनवत असल्यामुळे अशा पद्धतीने वरून तडका द्यायचा आहे। इथे मी 1 चमचा पावभाजी मसाला घेतलेला आहे। त्याचबरोबर अर्धा चमचा बेडगी लाल मिरची पावडर आणि 1 चमचा इथे मी कसुरी मेथी टाकत आहे। अशा पद्धतीने वरून या मसाल्याचा तडका दिला ना, या पावभाजीची टेस्ट अफलातून लागते। तर आता हे थोडंसं कमी गॅसवरती हे सर्व मसाले आहेत ना चांगले परतून घ्यायचे आहेत, जास्तही परतायचे नाहीत आणि कमी गॅसवरतीच व्यवस्थित अर्धा मिनिटे चांगले परतून घ्यायचे आहेत। आणि इथे बघू शकता या तडक्याचा कलरही छान दिसत आहे आणि आपला मसाल्याचा तडका छान तयार झालेला आहे। आता हा तडका आपण या पावभाजीमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे। तर जसजसं हा तडका याच्यामध्ये मिक्स होईल ना, तसतसं ही पावभाजी आहे ना ती चवीला छान लागते। तर आता आपल्याला काय करायचं आहे, हा कुकर गॅसवरती ठेवायचा आहे आणि आणखी आपल्याला ही पावभाजी छान अशी परतवून घ्यायची आहे, जेणेकरून पावभाजी छान लागेल। कुकर गॅसवरती ठेवून पावभाजीला छान उकळी येऊ दिलेली आहे। त्याच्यानंतर याच्यामध्ये कन्सिस्टन्सी पाहून गरम पाणी ओतलेलं आहे। तर ही पावभाजी आहे ना ती घट्ट वाटत होती, त्याच्यामुळे मी याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी ओतलेलं आहे आणि पुन्हा एकदा गरम पाणी ओतून मिक्स करून घेत आहे। आपल्याला ही पावभाजी आहे ना ती आणखी 5 मिनिटे उकळवून घ्यायची आहे, जेणेकरून पावभाजी आणखी खायला टेस्टी लागेल।
आणि याच्यामध्ये इथे मी थोडासा लिंबाचा रस पिळत आहे। पूर्ण अर्ध लिंबू याच्यामध्ये पिळलेलं नव्हतं, थोडंसं याच्यामधला रस पिळून घेतलेला आहे। आणि आता आपल्याला ही पावभाजी कमी गॅसवरती 5 मिनिटे अशी उकळवून घ्यायची आहे। तुम्ही नक्की एकदा अशा पद्धतीने पावभाजी बनवून पहा, तुम्हालाही नक्की आवडेल। आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर आता आपल्याला ही पावभाजी अशीच बॉईल करण्यासाठी किंवा उकळवण्यासाठी ठेवायची आहे। तोपर्यंत इकडे मी गॅसवरती काय केलेलं आहे, पाव गरम करून घेणार आहे। तव्यावरती थोडंसं बटर टाकलेलं आहे आणि त्याच्यावरती 2 लादी पाव घेतलेले आहेत आणि दोन्ही साईडनी बटर लावून घेत आहे। तुम्हाला याच्यापेक्षा जास्त बटर लावायचं असेल तरी लावू शकता। त्याचबरोबर थोडीशी लाल मिरची पावडर टाकत आहे आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीरही याच्यावरून टाकत आहे। छान असं दोन्ही साईडनी आपल्याला पाव गरम करून घ्यायचा आहे। इकडे आपली पावभाजी उकळत आहे ना, तोपर्यंत इकडे आपले पावही गरम करून झालेले आहेत आणि 5 मिनिटानंतर आपली पावभाजी ही छान अशी तयार झालेली आहे। इथे बघू शकता मस्त अशी ही आपली पावभाजीची भाजी ही छान तयार झालेली आहे। कन्सिस्टन्सी ही अगदी परफेक्ट आहे। हॉटेल रेस्टॉरंटमध्ये मिळते ना त्याच्यापेक्षाही अगदी सुंदर कलर आलेला आहे। अगदी घरगुती पद्धतीने हेल्दी अशी आपली पावभाजी तयार झालेली आहे। त्याच्यावरून अशा पद्धतीने बटरही टाकलेलं आहे। इथे आपली मस्त घरगुती हेल्दी पावभाजी तयार झालेली आहे। तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल। तुम्हीही नक्की अशा पद्धतीने बनवून पहा आणि मला कमेंट करा की पावभाजी कशी बनली आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत मस्त खा, हेल्दी राहा। नमस्कार।